आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनल अखिल तांबुळे सर क्लासेस ह्या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करून ऑल करा, म्हणजे आपण माझ्या चॅनलला ॲड व्हाल, माझ्या चॅनलचे सदस्य बनाल. मी ज्यावेळेस व्हिडिओ माझ्या यूट्यूबवर अपलोड करेल तेव्हा पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये अधिसूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील. आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत. मराठी व्याकरणामध्ये बातमी लेखनाचा भाग बघणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. बातमी लेखन. बातमी म्हणजे काय? बातमी बनवताना आवश्यक बाबी, बातमीचे 2 उपप्रकार, न्यूज रिपोर्टिंग कसे करावे, बातमी लिहिण्याची पद्धत, बातमीची वैशिष्ट्ये, कृतीपत्रिका, सूचना, बातमी नमूना कृती. बातमी को हिंदी में समाचार, उर्दू में खबरें कहते हैं. खबरें यानी क्या? खबरें किस तरह लिखी जाती है, खबरें के किस्में क्या है, न्यूज़ रिपोर्टिंग किस तरह लिखते हैं, लिखान करने की तरीका किस तरह है, और एग्ज़ाम में किस तरह कृति पत्रिका में खबरें की हिदायत दी जाती है. एक खबर का कृती नमूना भी हम आखिरी में देखेंगे. बातमी लेखनाची आपण सविस्तर माहिती बघत आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. बातमी म्हणजे काय? बातमी म्हणजे माहीत नसलेली गोष्ट, म्हणजे त्याला बातमी म्हणतात. जे आम्हाला माहीत नाही ती गोष्ट म्हणजे बातमी. जो हमें मालूम नहीं वो बात यानी खबरें. बातमी बनवताना आवश्यक बाबी: 1. माहीत नसलेली माहिती, रस असला पाहिजे. 3. आवश्यक माहिती, नेमकेपणा असला पाहिजे. 4. आपण जी बातमी लिहिणार आहोत ती बातमीमध्ये असलेली जवळीक. 5. आपण जी बातमी देणार आहोत किंवा करणार आहोत ती बातमी ताजी असली पाहिजे, म्हणजे ती वर्तमानात घडलेली बातमी पाहिजे. हम देखने जा रहे हैं खबरें किस तरह बनाए जाते हैं. हमें खबरें की मालूमात चाहिए, उसमें जो खबरें बना रहे हैं उसमें इंटरेस्ट ज़रूरी है, ज़रूरी मालूमात चाहिए. बातमी की नज़दीकता मालूमात होना ज़रूरी है. और खबरें हमारे ज़माने हाल में होनी चाहिए, वर्तमान में होनी चाहिए. मालूमात, खबरें ताज़ी होनी चाहिए और वो ज़माने हाल में होनी चाहिए. बातमी ताजी असली पाहिजे आणि ती वर्तमानात घडलेली बातमी पाहिजे. त्या प्रकारे आपण बातमी बनवताना आवश्यक बाबी बघितलेल्या आहे. बातमीचे 2 उपप्रकार: अपेक्षित बातमी, अनपेक्षित बातमी. बघूया सविस्तर. बातमी के 2 किस्में. 1. अपेक्षित बातमी. अपेक्षित बातमी म्हणजे ज्या बातम्या भविष्यात घडणार आहेत किंवा घडून गेल्या आहेत त्याला अपेक्षित बातमी म्हणतात. अपेक्षित खबरें यानी जो मुस्तकबिल में होने वाली खबरें. उदाहरण: सभा संमेलने होणार आहेत, संसद विधिमंडळात होणार आहेत किंवा सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ही उदाहरणे अपेक्षित बातमीची आहे. अपेक्षित बातमी सभा संमेलन और संसद विधिमंडळ किंवा सिनेमे प्रदर्शित होणार आहेत, ही अपेक्षित बातमीचे उदाहरण आहेत. अपेक्षित खबरें की हमने मिसाल देखी है. अब हम देखेंगे अनपेक्षित बातमी, म्हणजे ज्या बातम्या अचानक घडतात त्यांना अनपेक्षित बातमी म्हणतात. उदाहरण: घात, अपघात. अनपेक्षित खबरें यानी जो खबरें अचानक होती है, जिस तरह घातपात, उर्दू में हादसा कहते हैं और हिंदी में दुर्घटना. आपण बघणार आहोत न्यूज रिपोर्टिंग कसे करावे. न्यूज रिपोर्टिंग करताना आवश्यक बाब म्हणजे आपल्याला कोणती बातमी द्यायची आहे त्यांचा सेन्स असणे गरजेचे आहे. जी बातमी घडली आहे किंवा घडून गेली आहे ती किती मोठी आहे किंवा छोटी, त्यावर आपल्याला ती बातमी बनू शकते का आणि आपण त्यावर बातमी करू शकतो का यावर असते. न्यूज रिपोर्टिंग करताना आवश्यक म्हणजे आपण कोणती बातमी द्यायची आहे, सेन्स असणे आपल्याला आवश्यक आहे. जी बातमी घडली ती घडून गेली त्यावर आपण मोठी किंवा छोटी त्यावर आपल्याला बातमी बनवू शकतो. शक्यतो
ह्यावर आपण छोटी बातमी मोठी बातमी बनवू शकतो. न्यूज रिपोर्टिंग करताना आपण जी बातमी लिहिणार आहोत ती बातमी वर्तमानात घडलेली आहे की भूतकाळात घडलेल्या आहेत त्यावर आपल्याला माहिती गोळा करावी लागते. आणि ती बातमी लिहिताना त्या बातमीचा नेमकेपणा आपल्याला माहीत असला पाहिजे आणि त्या बातमीची जवळीक काय आहे ते जाणून घेऊन आपल्याला ती बातमी योग्यरित्या एडिट केली पाहिजे. न्यूज़ रिपोर्टिंग करते वक्त हमें कौन सी खबरें बनाना है इसका हमें सेंस होना ज़रूरी है. और खबरें ज़माने माजी में हुए उस ताल्लुक से हम छोटी बड़ी खबरें हम अच्छी तरह से बना सकते हैं. और उसके बाद में न्यूज़ रिपोर्टिंग करते वक्त खबरें लिखते वक्त हमें ज़माने हाल में जो खबर हुई और दूसरी बात ज़माने माजी में हुई खबर, इस दोनों ज़माने हाल और ज़माने माजी में जो हुई हादसा है. न्यूज़ रिपोर्टिंग करते वक्त ज़माने हाल और ज़माने माजी में हुआ खबरें, ये हमें खबरें लिखते वक्त इनकी मालूमात जमा करना बहुत ज़रूरी है और वो खबरें हमें एडिट करना ज़रूरी आहे. आता इथे उदाहरण दिलेले आहे. हत्या केली असेल तर बातमी लिहिण्याची पद्धत, ती हत्या कोणी केली, कुठे केली, केव्हा केली, का केली, कशासाठी केली. जिस तरह एक मिसाल दी हुई है, खून हुआ है, वो खून किसने किया, कहाँ किया, कब किया, क्यों किया, काय के लिए किया, ये सब मालूमात हमें खबरें लिखने के लिए ज़रूरी है. हत्या केली असेल तर बातमी लिहिण्याची पद्धत, ती हत्या कोणी केली, कुठे केली, केव्हा केली, का केली, कशासाठी केली, ही सर्व माहिती आम्हाला आमच्याजवळ असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे बातमी ही माहिती असल्यावर आम्हाला चांगल्या प्रकारे बातमी लिहिता येते. बातमी लिहिण्याची पद्धत, भाषेचे उत्तम ज्ञान, व्याकरणाची समज, लेखन कौशल्य, सोपी सुटसुटीत वाक्यरचना, अद्ययावत वाचन, घटनेचे अचूक विश्लेषण, तटस्थ भूमिका, अचूक व योग्य तपशील, कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वाक्य व शब्द नसावेत. बातमी भूतकाळातच लिहावी. खबरें लिखते वक्त हमें भाषा का इल्म होना ज़रूरी है. व्याकरण से, नियम से लिखने का है. लिखन हमारा साफ़ सुथरा अच्छा होना चाहिए, शुद्ध होना चाहिए. और खबरें लिखते वक्त हमारा बाकी किताबों की पढ़ाई होना भी ज़रूरी है. घटने के बारे में मालूमात ज़रूरी है. और हम खबरें लिखते वक्त ये भी खबरदारी लिए कि हमारे वजह से किसी का जज्बात ठेस पहुँचेंगे नहीं. ऐसे जुमले और हमारे अल्फाज हमारे खबरों में नहीं होना चाहिए. खबरों में हमारा किसी का दिल दुखे ऐसे जुमले और अल्फाज खबर में नहीं होना चाहिए. खबरें ज़माने माजी में होना चाहिए. खबरें ज़माने माजी में लिखना चाहिए. बातमीची वैशिष्ट्ये, एक शीर्षक बातमीचा मथळा, बातमीचा गाभा असतो. उपशीर्षक, उपमथळा, अनुषंगिक महत्त्वाचा शेरा. 3 दिनांक, स्थळ व वेळ व संबंधित व्यक्तीचा अचूक उल्लेख असावा. बातमीमध्ये योग्य शीर्षक आवश्यक आहे. बातमीचा तो गाभा असतो आणि नंतर उपशीर्षक बी असावा. त्यामुळे अनुषंगिक महत्त्वाचा शेरा असतो आणि दिनांक, स्थळ, वेळ व संबंधित व्यक्तीचा अचूक उल्लेख त्या बातमीमध्ये असायला पाहिजे. खबरें हम लिखते वक्त उसमें शीर्षक होना ज़रूरी है, उपशीर्षक होना भी ज़रूरी है, तारीख होना ज़रूरी है, जगह वक्त भी होना ज़रूरी है और जिस ताल्लुक़ से इंसान का नाम भी नोट होना ज़रूरी है. कृतीपत्रिकेत एखादा वाक्य, एखादा विषय देऊन किंवा एखादी घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्याद्वारे बातमी लेखन करण्यास सांगितले जाईल. इम्तिहान में जो भी कृतीपत्रिका परीक्षा में
एक सब्जेक्ट देकर वाक़या एक समारंभ के बारे में खबरें लिखने के लिए कहा जाएगा। परीक्षामध्ये कृतीपत्रिकेमध्ये घटनाप्रसंगी आणि समारंभाची माहिती देऊन त्याद्वारे आपल्याला बातमी तयार करायची सांगण्यात येईल. त्याद्वारे आपल्याला बातमी तयार करायची आहे. शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम, उदाहरण मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन, शालेय घडामोडी, वृक्षारोपण, आपत्ती व्यवस्थापन वगैरेची माहिती देऊन बातमी लेखनासाठी कोणत्या जिल्ह्यातील बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या सहाय्याने दिले जातील. बातमी तयार करण्यासाठी आपल्याला विषय दिला जाईल. जसं उदाहरण इथे सांगितलेलं आहे, शाळेमध्ये साजरे झालेले मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन, शालेय घडामोडी, वृक्षारोपण, आपत्ती व्यवस्थापन ह्याच्यामधून एखादा विषय आपल्याला कृतीपत्रिकामध्ये विचारला जाईल. आणि कोणत्या जिल्ह्यातील बातमी लेखनासाठी मुद्दे व शब्द आणि चित्रसुद्धा आपल्याला दिलं जाईल. त्याच्या सहाय्याने आपल्याला बातमी तयार करायची आहे. आपली बातमी शब्दमर्यादा 50 ते 60 शब्दामध्ये आपली बातमी तयार झाली पाहिजे. स्कूल में जो भी प्रोग्राम होते हैं उस प्रोग्राम के एखादा सब्जेक्ट दिया जाएगा, उस सब्जेक्ट पर हमें बातमी बनाना है. जिस तरह मराठी भाषा दिन, स्नेह सम्मेलन, गैदरिंग, वृक्षारोपण, पेड़ लगाओ और आपत्ति व्यवस्थापन, ऐसे सब्जेक्ट दिए जाएंगे. उस पर हमें खबरें बनाना है और खबरें कम से कम 50-60 अल्फाज में होना चाहिए. आता बातमीचे नियम तत्त्वे आपण बघितलेली आहे सविस्तर. आपण आता नमुनाकृती म्हणून एक बातमी तयार करूया. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष ठेवा, आपल्याला कृतीपत्रिकामध्ये अशा प्रकारचा प्रश्न येईल. तुमच्या शाळेत साजरा झालेल्या वाचन प्रेरणा दिनाची बातमी लिहा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जन्मदिवस, 11 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन, असे मुद्दे आलेले आहेत. त्या मुद्द्यावरून आपल्याला बातमी तयार करायची है. पत्रिका में इस तरह सवाल दिया जाएगा, तुम्हारे स्कूल में मनाया गया वाचन प्रेरणा दिन के बारे में खबरें तयार करो. आता आपण तयार करूया. उत्तर: वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. PTI वसई. दिनांक 15 ऑक्टोबर जीवन विकास हायस्कूल पालघर येथे दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 11 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. गेली काही वर्ष हा दिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळा कॉलेजात वाचनाची संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. जीवन विकास हायस्कूलमध्ये ह्या दिनानिमित्त विविध कोशांची प्रदर्शने भरवण्यात आली. कोशांची म्हणजे सेल भरवण्यात आला. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ह्या कोशाची ओळख करून दिली. त्यानंतर माझे आवडते पुस्तक या विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्तक यांनी वाचन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. अशा प्रकारे आपण कृतीपत्रिकामध्ये दिलेल्या प्रश्नाच्या आधारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच्यावर आपण एक चांगल्या प्रकारची बातमी तयार केलेली आहे. असा कोणताही प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये विचारला गेला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चांगल्या प्रकारे बातमी तयार करू शकतो. आपण कारण की बातमी कशी तयार करायची त्याचे नियम व अटी आपण सविस्तर बघितलेले आहे. हम कोई भी खबरें अगर कोई भी कृतीपत्रिका में सवाल आए उस सवाल के मुताबिक अच्छी तरह से खबरें बना सकते हैं. हमने रूल रेग्युलेशन नियम देखे हैं. आपण सुद्धा चांगल्या प्रकारे बातमी तयार करू शकता मुद्द्याच्या आधारे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करून ऑल करा, म्हणजे माझ्या अखिल तांबोळी क्लासेस ह्या चॅनलला आपण ॲड व्हाल. आणि ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहील. लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा.